नरेंद्र दाभोळकर. नरेंद्र दाभोळकर हा आजचा टायटल आहे, विषय आहे. कारण मी जेव्हा 1990 मध्ये एअरफोर्समधून आल्यावर मी प्रत्यक्ष त्याच्या भेटीसाठी गेलो होतो आणि त्यांचे अनेक कार्यक्रम अटेंड केले होते. विज्ञानवादी विचारधारा डोक्यात घेतली होती. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा जरी आला, नरेंद्र दाभोळकर यांच्या आग्रहाने आला असेल, त्यांच्या विचाराने आला असेल, परंतु हा कायदा डोक्यात घेतला नाही, फक्त पुस्तकात लिहिला. डोक्यात जनतेने, मॅक्झिमम जनतेने घेतला, सुशिक्षित जनतेने घेतला, क्वालिफाईड जनतेने घेतला, म्हणून तो कायदा झाला. परंतु राजकीय नेत्याच्या डोक्यात आला नाही, कारण त्यांच्यामध्ये अडाणी अल्पशिक्षितांचा भरणा जास्त असल्यामुळे त्यांनी, जसे काही आता घटना घडली आहे त्या भोंदूबाबा अशोक खराचे 9 मंत्री त्यांच्याकडे जातात, अंधश्रद्धाने जातात. मग अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करून जर तो फक्त पुस्तकामध्ये सीमित राहिला तर त्याचा उपयोग नाही. तो जनतेच्या डोक्यात गेला पाहिजे. जनतेच्या डोक्यात जाण्यापूर्वी नेत्यांच्या डोक्यात गेला पाहिजे. परंतु नेत्यामध्ये सुशिक्षितांचा भरणा कमी असल्यामुळे ते अंधश्रद्धेच्या बळी पडू शकतात. त्यामुळे असे अनेक नेते अशोक खरातकडे गेले. त्यासाठी मी हा विषय घेतला आहे की मी आणि सैनिक समाज पार्टीची आयडिओलॉजी विज्ञानवादी आहे, सायंटिफिक विचार आहेत, जेणेकरून समाजाची घडण ही विज्ञानवादी तयार होईल आणि अशा भोंदूबाबांना बळी पडणार नाहीत. संख्या त्यांची कमीच आहे, कारण 13 कोटी जनतेतून काही हजारो लोक तिथं गेले. परंतु सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट म्हणजे ते 9 मंत्री अधिकारी गेले, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आता सैनिक समाज पार्टीने त्या विचारावर, नरेंद्र दाभोळकरच्या विचारावर माझा अनुभव आहे, तसाच माझ्या पार्टीचा आयडिओलॉजी पण आहे. आयडिओलॉजी याच्यासाठी आहे की जास्तीत जास्त सुशिक्षित समाज आहे, क्वालिफाईड आहेत, आणि हेच पूर्ण त्या अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची अंमल घेण्यासाठी सरकार तसं हवं आहे. कर्तव्याचं सरकार हवं आहे. कर्तव्यावर विश्वास ठेवणारं सरकार आहे, जे की राजा छत्रपती शिवाजी महाराजांचं सरकार होतं. म्हणून सैनिक समाज पार्टीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं खास सरकार सत्तेवर बसवण्याचे ऐतिहासिक कार्य पूर्ण करण्यासाठी नरेंद्र दाभोळकर यांच्या विचाराचे आमदार खासदार निवडून आणायचे आहेत. नरेंद्र दाभोळकर यांच्या विचाराचे आमदार खासदार निवडून आणायचे आहेत, म्हणजे 2029 मध्ये तो आमचं टार्गेटच आहे. त्यासाठी आता जे निवडणुका, पोटनिवडणुका आहेत, बारामती आहे, राहुरी नगर पाथर्डी आहे, या निवडणुकीपासूनच तो सुरुवात करायची आहे. जनता ही विज्ञानवादी आहे, मतदार विज्ञानवादी आहेत, मतदार अंधश्रद्धाळू नाहीत. जरी अहिल्यानगर जिल्ह्यातील काही नेते त्या खराच्या आश्रयाला गेले असतील, आश्रमात गेले असतील, ते काही आरसा नाहीत. अहिल्यानगरच्या मतदारांचे आरसा नव्हेत, आदर्श पण नव्हेत. ते फक्त पेड न्यूज करून स्वतःला समजत असतील. परंतु आता मात्र सैनिक समाज पार्टी या दोन्ही पोटनिवडणुकीमध्ये विज्ञानवादी दृष्टिकोन असणाऱ्या उमेदवाराला निवडून आणून 2029च्या विज्ञानवादी सरकारचा पाया भक्कम करण्यात येणार आहे. त्यासाठी जनता सैनिक समाज पार्टीबरोबर आहे. विज्ञानवादी मतदार सैनिक समाज पार्टीबरोबर एक चालला आहे. म्हणून त्या विज्ञानवादी मतदारांचे
सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीमध्ये सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.